काय म्हणते तुम्ही ऐका ना. अहो ऐका ना. अहो हे बघा मी काय म्हणते, तुम्ही आज ऑफिसला नाही गेला तर नाही का चालणार? घरात बसून मी काय करू? त्यांच्या धमकीच्या फोनची वाट बघत बसू? हो पण तुम्ही गेलात आणि मग फोन आला तर मी काय करणार? तू बोल ना त्यांच्याशी. कदाचित ते 50 लाखातली थोडी अमाऊंट कमी करतील तुझा आवाज ऐकून. काहीतरी काय बोलताय हो. आधीच मला इथे रात्रभर झोप नाहीये. अहो एकदम एवढे 50 लाख रुपये कुठून आणणार? 50 लाख रुपये मला काही जड नाही आहेत ग. मी कुठूनही उभे करू शकेन ते. पण मी ह्यांना का द्यायचं मला सांग? का द्यायचं मी ह्यांना? अगं हे पैसे उभे करायला ना मी आयुष्यात नुसते कष्ट केलेत. झिजलोय मी उभ्या आयुष्यामध्ये. आणि हा बहादर केवळ एक फोन करून 50 लाख रुपये कमवू पाहतोय. 50 लाख. पण समजा आपण हे पैसे दिलेच नाहीत तर? मग अचानक कुठून तरी गोळी येईल आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही ऑफिस मध्ये जाऊ नका. अहो त्यांचं काम उगाच सोपं करू नका तुम्ही. अगं मी घरात बसून राहिलो हो तर ते घरात घुसतील. मी घरातून कधी बाहेर पडतो जी वाट बघत राहिलेत ते. नाही बाबा, अहो हे बघा घरात घुसणं एवढं सोपं नाहीये. हवं तर आपण पहारा वाढवू, गरज लागली तर सायरनची व्यवस्था करू. अरे हा पोलिसांना भीक घालत नाही रे, घाबरत नाही येतो. तो मला फोन करून सांगतो पोलिसांना इन्फॉर्म करा, पोलिसांना इन्फॉर्म करा. तो तुझ्या सिक्युरिटीला कसली दाद देणार आहे? बाबा म्हणूनच आपण काळजी घ्यायला नको का? तुम्ही प्लीज आईचं ऐका, आज घरीच थांबा, ऑफिसला जाऊ नका. म्हणजे मी घरात भ्याडासारखा बसून राहू आणि तुला त्यांच्या तोंडी देऊ? बाबा मला काही होणार नाही हो, तुम्ही माझी काळजी उगाच करू नका प्लीज. हे बघा हवं तर मी गाडी घेऊन जाणार नाही ऑफिसला, मी टॅक्सी किंवा ट्रेननी ट्रॅव्हल करेन. आणि रात्री मी लवकर घरी येईन, अजिबात उशीर करणार नाही. अरे मी घरात बसून राहिलो तर माझ्या डोक्यात सारखे तेच विचार येतील रे. मी त्यापेक्षा जातो ऑफिसला. बाबा मी काय म्हणते, या विषयापेक्षा आपण दुसऱ्या विषयावर नाही का बोलू शकणार? आता दुसरा विषय कोणता राहिलाय का मला सांग? 50 लाख द्या म्हणे. 50 लाख. ह्याला का जाताय फोन करायला 1 रुपयाचा? 50 लाखाची किंमत 1 रुपये. बाबा आई बाबा हो तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका. असं बोलणं खरं तर सोपं आहे, पण आपल्याकडे दुसरा काही इलाज आहे का? अहो घरातल्या प्रत्येकाला अस्वस्थ करायचं हेच तर त्या धमकी देणाऱ्यांना हवंय. बाबा हो कदाचित या फोन मध्ये काही दम नसेलही, कोणीतरी गंमत करत असेल. 50 लाखाची गंमत? ठीक आहे, मी नाही जात आज ऑफिसात. घरात बसून राहीन. तू जा ऑफिस मध्ये, पण सगळे नॉर्मल व्यवहार कर बाबा. आणि फोन करत जा मला. आणि त्याने धमकीचे फोन दिले ना तर आपण उद्या बघू काय लाईन ऑफ ऍक्शन घ्यायची ती. स्वतःची काळजी घ्या. यू टेक केअर ऑफ युअरसेल्फ. यू टू. फोन कर. येऊ? ये. आई मी लवकर आहे ना बाबा? फोन मी फोन नक्की करीन बाबा. ये. तुझं दरवेळी एवढं अर्जंट कसलं काम असतं रे? मला माझ्या सगळ्या मीटिंग्सही कॅन्सल करायला लागल्या. बर ते जाऊ दे, बोल काय काम आहे? नाही काही विशेष नाही, असं सहज तुझी आठवण आली, म्हटलं तुला भेटायला बोलवूया. त्यात पहाटे तुझं स्वप्न आलं, कुठल्या तरी विषयावर तू माझ्याशी भांडत होती फालतू सारखं. स्वप्नातच ना, मग ठीक आहे. तुझ्याशी कुठली भांडते बाबा आता मी? पूर्वीचं ठीक आहे, तू स्ट्रगलर होतास. आता तुझ्या नावावर 2 सुपरहिट फिल्म्स आहेत, 2 फ्लोअरवर आहेत. बाय द वे तुला एवढा मोकळा वेळ कसा मिळाला?
हल्ली तर फोनवरही भेटत नाहीस तू. काढला तुझ्यासाठी. एनी ऑब्जेक्शन? नो. माझी 7 वाजताची शिफ्ट आहे. काय मेजर सीन्स आहेत ग, ट्रिकी सीन्स आहेत, काय सुचत नव्हतं. म्हटलं तुझ्याशी बोललो तर जरा फ्रेश वाटेल. काय तू असलीस की बरं सुचतं नाही मला. अच्छा, म्हणजे भेटणार मला, बोलणार माझ्याशी आणि विचार करणार रात्रीच्या सीन्सचा. त्यापेक्षा नको, तू तुझं काम कर, मी माझं करते, मी जाते. ये थांब. ती अक्षता आहे ना, तिची जरा फोटोग्राफ्स आणून दे बरं मला. आणि तिने फोटो सेशन केलं नसेल तर मी करतो तिचं फोटो सेशन. वीरू, मला नाही वाटत तिला इंटरेस्ट असेल. म्हणजे मी सांगून बघते तुला पाहिजे तर, पण काय आहे, ते आमच्या घरातलं एक थोडं वेगळं रेडिओ स्टेशन आहे. आणि आपल्या दोघांमध्ये तिची लुडबुड कशाला, त्यामुळे हा विषय बंद. ठीक. आकांक्षा, एक प्रेस कॉन्फरन्स अरेंज करायची माझ्या नवीन फिल्मसाठी. म्हणून ऍक्च्युली मी तुला इथे डिस्कस करायला बोललो. अच्छा, म्हणजे तू भेटल्यावर फ्रेश वाटतं, बरं सुचतं, हे सगळं खोटं होतं. काम जास्त महत्वाचं होतं. कामाशिवाय दुसरं काही सुचतच नाही. वीरू, अरे किती दिवसात भेटला सुद्धा नाहीयेस नीट. बाहेरही कुठे गेलो नाही होतो अगं आपण. म्हणूनच तर म्हणतोय आपण खंडाळ्याला प्रेस कॉन्फरन्स अरेंज करूया. 90% माझ्या फिल्मचं काम झालेलं आहे. प्रोड्युसरनी पब्लिसिटीसाठी पैसेही मजबूत सँक्शन केलेले. मोठी प्रेस कॉन्फरन्स अरेंज करायची आणि सगळ्या पेपरच्या फ्रंट पेजवर फोटोग्राफ्स आले पाहिजे. बघ तू कर अरेंज. काय पैशाची चिंता करू नकोस. मला असं बाहेर जायचं नाहीये वीरू. त्या सगळ्या फिल्मी ॲटमॉस्फिअरमध्ये तू हरवून जाणार, त्या पार्टीमध्ये कुठेतरी गुंतून जाणार, कुठल्या तरी हिरोईनच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढून घेणार आणि मी कुठेतरी दूर कोपऱ्यात उभी राहून बघत राहणार. मी अरेंज करीन पाहिजे तर, पण मी येणार नाही. तू तिथे सगळ्यांच्या नजरा चुकवून गुपचूप मला भेटणार, सगळ्या फिल्म ग्लॉसीजमध्ये कुठल्या तरी हिरोईन बरोबर तुझं नाव जोडलं जाणार. इनफ इज इनफ. कुठेही जा, स्त्रियांचा स्वभाव काही बदलत नाही. जेलसी, जस्ट जेलसी. तू काय, ती प्रीती एक काय. मिनिट, मी निघते आता. नाही तर पहाटेचं तुझं स्वप्न खरं होईल कदाचित. बाय. जय अंकल, आलो. ए, बाहेर चाललायस? हो. वेळ आहे का थोडा? का? काम होतं माझं. कसलं? म्हणजे मार्केटात जाणार असेल तर माझ्या काही वस्तू आणायच्या होत्या. फार नाही, एक शेविंग क्रीम वगैरे. ठीक आहे, केव्हा हवंय? आज दिवसभरात. ठीक आहे, प्रयत्न करतो. अरे बरं, तुमच्या काही ब्रँड्स वगैरे की? नाही नाही, तसं काय नाही. फक्त परदेशी नको, आपल्याकडे वस्तू चांगल्या मिळतात नाही का? ओके, ठीक आहे. थोड्या महाग असतील पण चांगल्या आणेल. बरं, एक मिनिट. अरे पैसे घेऊन जा. आहेत माझ्याकडे आहेत. अरे 200-300 रुपये लागतील पण. हे एवढे पुरतील? अरे बाबा, हे 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 एवढे पैसे कुठून आले? काळजी करू नका, कुठल्याही गैरमार्गाने कमावलेले नाहीत ते. आणि कृपा करून हे बंटीकडे एवढे पैसे कुठून येतात, कसे कमवतो हे ताईला सांगू नका. फुकट तिच्या डोक्याला टेन्शन आणि मग ती माझं डोकं खात राहणार. त्याच्यापेक्षा तुम्ही आम खा, गुटल्या घेऊ नका. हसत ना? हो, जयाजी, सही जवाब. अरे पण हे प्रश्न मलाच पडले असतील तर? त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय. कुठल्याही गैरमार्गाने नाही, वाईट संगत नाही. मग का लोक तुला दादा भाई म्हणून खंडणी आणून देतात? मी ऐकतोय सगळीकडे हल्ली तुझं नाव आहे खूप. हो, मी पण ऐकतोय. जयाभाई रिटायर झाला म्हणून त्याची जागा आता बंटीबाईने घेतली आहे म्हणून. बंटी! तुम्ही चिडू नका. लोक काय ते म्हणतील ते म्हणायचंय ते. आता आपल्या काका पवारांचंच घ्या ना. काही लोक त्यांना देव म्हणतात, तर काही लोकांना ते सॉलिड. पुरे पुरे खूप बोलतोस, विषय चांगला बदलतोस. नाही, मला वाद नाही घालायचा तुझ्याशी. ठीक आहे, मला पण नाही घालायचं. हे बघा, वाईट दिवस आले. इमर्जन्सी म्हणून ही फुटकळ कॅश अशी स्वतःच्या खिशात ठेवावी लागते. अरे फुटकळ कॅश म्हणून 700 रुपये? 700 रुपयाने काय होत आहे? पेट्या, खोके, या सगळ्या अशी बोलणी चालतात. अरे काय बोलतोस? पेट्या काय सुपाऱ्या घेतोस काय तू? माझ्यावर विश्वास ठेवा, कुठल्याही गैरमार्गाने मी पैसे कमवत नाहीये. कळलं? अरे बाबा, मी गप्प बसेन, पण तुझी तिच्याशी तूच बोल काय ते बघ. ते माझ्याकडे लागलं. आणि हो, तुम्ही मध्ये काडी घालू नका.
काय झालंय? हं? काय झालं? काही नाही. मग तू असा डिस्टर्ब का वाटतोयस? नो, आय एम प्रिटी नॉर्मल. तू तू काय घेणार? चहा, कॉफी, थंड काही? नाही, मला काहीही नकोय. ए, आपण आज संध्याकाळी नाही, नको नको. मी ऑफिस नंतर डायरेक्ट घरी जाणार आहे. ऍक्च्युली एक्सक्यूज. हॅलो. हॅलो हॅलो निशांत. हां, बोल. परत फोन आला होता. परत त्यांनी तीच मागणी रिपीट केली आहे. 2 दिवसात त्यांना उत्तर हवंय. बाबा कसे आहेत? खूप डिस्टर्ब आहेत. एकदा वाटतं आई, हे बघ, तू प्लीज प्लीज शांत हो. हे बघ, मी ऑफिसमधून सरळ घरी येतोय. मग आपण बोलूया. हां. अरे काय झालंय? आता तरी सांग मला. निशांत, प्लीज लेट मी शेअर युअर टेन्शन. एक फोन कॉल येतोय, धमक्या देतोय. त्यांना 50 लाख रुपये हवेत 2 दिवसात. मग तू पोलिसांना का नाही कळवत? स्वतःच सांगतो, जा तुम्ही पोलिसांना कळवा. काय वाटेल ते करा, पण आम्हाला 50 लाख रुपये हवेत. ओह, बहुत पहुंचा हुआ आदमी लगता है. एनी आयडिया म्हणजे कोण आहे किंवा? काही अंदाज येत नाहीये. तो जो कोणी आहे त्याने आमची फॅमिली कंप्लीट डिस्टर्ब केली. काय करावं काही सुचत नाहीये. एकदम एवढे 50 लाख रुपये आणायचे कुठून? नथिंग डुईंग. अरे पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. लेट्स फाईट इट डाऊन. आय एम विथ यू. असल्या फालतू लोकांना ना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. एक मिनिट, मला जरा फोन दे. का? तू दे ना. Hello, Dad. Rush. Dad, it's very urgent. Phone call for ransom. Yeah, Arvind Mahajan. You please talk to Nishant's dad. Yeah. He's at home. नाही, आत्ता फोन करा. Yeah. Thank you. Don't worry, Nishant. Kapadia family is with you. थँक्स. अरे इट्स माय ड्युटी. यू आर माय फ्रेंड. चल, मी तुला घरी ड्रॉप करते आणि आई बाबांना सुद्धा भेटून घेते. आय स्पेंड सम टाइम विथ देम. चल. हॅलो. हां हां, आहे, बोलवतो. ए बाबा, तुझा फोन आहे. हॅलो, मन्ना प्रधान बोलतोय. हॅलो. हा, अगं बोल बोल, मन्ना बोलतोय. मन्ना बोलतोय, बोल. काय? केव्हा? कधी? कुठे? कोणाबरोबर? अरे वा 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 वा, कॉंग्रॅच्युलेशन. हा, ए नाही, पण आपण लोक सुधारणार नाही. आता ताण लागले ना, वीर खणायला ताबडतोब सुरुवात करणार आपण. अरे शनिवारी लग्न आणि तू आत्ता सांगतेस मला? आता लगेच तयारी करायला पाहिजे. मग किरण, सोनालीचं लग्न ठरलंय. मी काय नाचू? नाचायला तिकडे बोलवलं आपल्याला. इथे नाचून काय उपयोग आहे? ताबडतोब बॅगा भरायला घ्या, आपल्याला लगेच निघायचंय. मी काही येणार नाही, तू जा. ऐकलंस ना? नाही, तो नाही सुधारणार ग, तो नाही येणार.
नाही नाही, तू काळजी करू नकोस, मी आणि सीमा येतो. हा हो अगं हो ग बाई, हो ताबडतोब बॅगा भरायला घेतो, रात्री निघतो. हा नातू काय, नातू मजेत आहे. हा ओके. मी पण येतो तुमच्या बरोबर. किंची बेबे बोबड्या. बाबा तुला मी किती वेळा सांगितलंय कुठे बाहेर जायचं असेल तसं घर डोक्यावरती घेऊ नकोस म्हणून. आता पटव त्याला, त्याचा सगळ्यांचा जीव खाईल तू. अरे हसतोस काय तू? तू येणार याच कपड्यात? बोलो आईला. इकडे म्हणा. काय रे, काय हवंय? मला नवीन कपडे दे. आणि बरोबर 2 दात पण दे. काय हो बाबा, कशाला हवेत रे नवीन कपडे? अगं काय आहे, आम्ही चाललोय गावाला, त्या सोनालीचं लग्न ठरलंय ना, हा आमच्या मागे लागलाय मला पण बरोबर घेऊन चल म्हणून. अच्छा अच्छा, बर उतरा. जा मी येते. कपडे काढून ठेव नवीन. किरण एक काम कर, त्याला बाहेर चक्कर मारून आण, म्हणजे तो विसरून जाईल सगळं. हा आता तू येतोय माझ्या बरोबर, वाट बघ. तुला ना नेहमी कंटाळा असतो, जा ना घेऊन. हो मला आहे कंटाळा. काय म्हणाले तुला? प्रॉब्लेम काय? अरे मला चिकार अरे problem हो आहे. काय तुम्ही कशाला भांडायला सुरुवात केलीत? हा त्याची बॅग भरून दे, मी घेऊन जातो त्याला गावाला. ए तू त्याला घेऊन जाशील नक्की? झालं म्हणजे तुला रान मोकळं. काय नको, तो खूप त्रास देईल तुम्हाला तिकडे. साध्या गप्पा सुद्धा मारता येणार नाही. आणि आईचा जीव आपला सारखा त्याच्यात, अजिबात नको. राहू दे त्याला इकडेच. हो राहू दे, तू रजा घे, सांभाळ त्याला. तो सांगतो बाबा, एक वेळ गॅरेज बघणं परवडतं, पण ह्याच्या मागे धावणार कोण? तू फक्त हस, तू फक्त हस. काय मला ना एक पुरातन संसार चित्र आठवलं. म्हणजे तू लहान होतास ना तेव्हाच. अरे साल्या, तू काय आम्हाला कमी त्रास दिलेला नाहीये. आम्हाला नाही हा, फक्त आईला. तू माझ्या वाटेला कधी आलाच नाहीस रे. तू सतत त्या गाडीखाली झोपलेला असायचास. मालकाचा मुलगा म्हणून तो चाचा म्हणजे खूप लाड केले. अरे तो माझाच नोकर ना हो, शेवटी. अरे तू जा रे, 7-8 दिवस राहा तिकडे. मला शिकू नको जा तू. चाल तू कल्टी खा, चाल. मी आणि माझा नातू का ते बघून घेऊ. हो बघ जा जा. जिंदगी कशी है पहली हाय. अरे झाला का नाही तयार? हो वहिनी, तुम्ही कशाला चिंता करताय? मी आता आलोय ना. साहेब, चिंता करणं एवढंच तर फक्त आमच्या हातात आहे. एवढे 50 लाख रुपये आणायचे कुठून? आणि तो इतका मस्तवाला आहे ना, तोच मला फोन करून सांगतोय पोलिसात फोन करा. अरविंद भाई, अहो वहिनींची चिंता मी समजू शकतो, पण तुम्ही कशाला डिस्टर्ब होत आहे? अहो धंदा वाढला, पैसा यायला लागला की लोकांच्या डोळ्यात येणारच. सगळं खरं आहे हो, सगळं तुमचं खरं आहे, पण 50 लाख मागतोय तो. 50 लाख. अरे आयुष्यभर मेहनत केलेली आणि तो पैसा कमवलेला मी या फोनवाल्याला द्यायचा का? हो पण तुम्हाला कोणी सांगितलंय द्यायचा? ते त्यांचं काम करत राहणार, आपण आपलं काम करत राहायचं. अहो खंडणी मागायची, सुपारी द्यायची, आणि एखादा माणूस घाबरला असता त्याच्याकडनं पैसे वसूल करायचे. अहो हा धंदा आहे, प्रोफेशन झालाय हल्ली. तुम्ही एक काम करा, पोलिसांना फोन करा आणि त्यांना ताबडतोब सगळी इन्फॉर्मेशन द्या. मी यांना हेच सांगते, पण हे ऐकतच नाहीयेत. काय ऐकायचं? काय ऐकायचं? उद्या त्यांनी तुला काय केलं तर, निशांतला काय केलं तर मी काय करायचं मला सांग. अरविंद भाई, अहो हे लोक काही करत नाहीत. हे जे असे लल्लू पंजू लोक आहेत ना, काही करत नाहीत, नुसते धमक्या देतात. ओके, लेट मी टू इज माय सोर्स. कसला सोर्स? हॅलो, हा थोरात साहेब आहेत का? मुख्यमंत्री डायरेक्ट? हा आपलं असंच असतं, डायरेक्ट बोलायचं. हा त्यांना म्हणावं कापाडी आहेत, मनोज कापाडिया. अहो तुम्ही द्या तर खरं. तुम्ही काही काळजी करू नका हो, 2 दिवसात तुमची सगळी चिंता दूर करतो बघा. हा नमस्कार साहेब, सॉरी टू डिस्टर्ब यू. नाही जरा अर्जंट काम होतं. हा माझे एक मित्र आहेत, अरविंद महाजन. हो, महाजन इंडस्ट्रीजचे मालक. हे तुमच्यासाठी ते काम अगदी छोटंसंच आहे हो. नाही हल्ली त्यांना धमक्या देत आहेत, म्हणजे 50 लाख रुपये खंडणी मागतायत. हो, अख्ख्या फॅमिलीची झोप हराम झालेली आहे. नाही तुम्ही एक छोटासा फोन केलात तर. थँक्यू साहेब, थँक्यू. नाही नाही हो, तुम्ही बोलवायचं आणि मी हजर व्हायचं. गुड नाईट सर, गुड नाईट. चला वहिनी, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. अगदी शांतपणे झोपा, सगळ्या चिंता दूर करा. उद्या ते सगळे बघा पोलीस स्टेशनमध्ये अटक झालेले असतील. थँक्यू.
सर, थँक्यू व्हेरी मच. हो कसलं थँक्यू. मी उद्या ह्याच वेळेला तुम्हाला फोन करेन. प्लीज करा, मी वाट बघेन, पण थँक्स अ लॉट. येस, डोंट वरी. तो सूर्य